गणेश उत्सवाच्या 10 दिवसांच्या जल्लोषानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। मुंबईसह राज्यभरात सकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरू झाल्यात। नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे। त्यामुळेच मुंबई आणि मुंबई बाहेरून देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात। राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक रांगा लावतात। लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे। यंदा अशा वेळी 11 दिवस सुरू असलेली भाविकांची गर्दी अखेर बाप्पाला निरोप देण्याच्या काही तास अगोदर विसर्जनाच्या तयारीसाठी म्हणून दर्शनाच्या रांगा बंद करण्यात आल्या। चरण स्पर्श रांग 4 सप्टेंबर 2024 रोजी बंद झाली आणि मुखदर्शन रांग शुक्रवारी 12 वाजता बंद झाली। यावेळी लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। एरवी लाखोच्या गर्दीत मानानं वावरणारे कार्यकर्तेही या तरुणासोबत अचानक फोटो घेताना दिसले। राजांच्या मुखदर्शनाची रांग बंद होताना काही भाग्यवंतांना गणेशाचे दर्शन घेण्याआधी संधी मिळाली। याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओत लालबागचा राजाच्या मुखदर्शनाचा रांगेतील शेवटचा भक्त दिसत आहे। या शेवटच्या भक्ताचा लालबागचा राजा मंडळाकडून सत्कार करण्यात आला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। सोशल मीडियावर अनेक जण या व्यक्तीला भाग्यवंत म्हणून ओळखत आहेत। लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आलेला तरुण तासाभरापूर्वी रांगेत चेंगराचेंगरीमध्ये उभा होता, मात्र काही वेळानंतर तो VIP झाला। शुक्रवारी रात्री 12 वाजता लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग बंद करण्यात आली, ज्यामुळे भाविकांना मंडपात प्रवेश मिळाला नाही। मात्र या रांगेतील काही भाग्यवान भाविकांना तरीही लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली। यावेळी लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या भाविकाचा शेवटच्या समूहातील तो शेवटचा व्यक्ती दर्शन रांगेमध्ये प्रवेश करू शकला, म्हणून त्याला सर्वात भाग्यवान व्यक्ती म्हटले गेले। या प्रसंगी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात रांगेतील शेवटचा भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुढे जाताना दिसतोय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ जरा हटकी YouTube नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे। लालबागचा राजा 2025 मुखदर्शनातील शेवटच्या भाविकाचे स्वागत कार्यकर्त्यांनी भावनिक होऊन केले। नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली। एकानं म्हटलं आहे, तो खूप नशिबवान आहे, बाप्पाला खरोखर त्याला पाहायचे आहे। तर आणखी एकानं कमेंट करत, वेळ बदलायला वेळ लागत नाही, भाऊला VIP सारखे वागवले गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या गणेश भक्ताबद्दल तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।